आंदोलनाला 67 दिवस झाले. शासन जगूबी देत नाही, मरूही देत नाही अशी परिस्थिती आहे. 20-22 शेतकऱ्यांचं सुद्धा काम नाही. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की एक शब्द छल करतात, शब्दाच्या ह्याच्यात आम्हाला अडकवून ठेवतात आणि कुठंतरी आमच्या जमिनी फुकट लाटण्याचा यांचं हे. आज आंदोलनाला 67 दिवस झाले. शासन जगूबी देत नाही, मरूही देत नाही अशी परिस्थिती आहे. एकीकडं कवडीमोल मोबदला देऊन देशोधडीला लावण्याचं काम होतंय आणि दुसरीकडं आम्ही आपल्या आता मरण जवळ करायचं. आम्ही स्वखुशीनं आत्मदहन करायला तयार आहे. नंतर जर दुपारनंतर काही निर्णय नाही झाला तर आम्ही सगळेही आणखी पुढचा निर्णय घेऊ, पुढची टोकाची भूमिका घेऊ. ती आणखीन धावपळ करणारी असेल प्रशासनाला. ते शासनाचं कोणी प्रतिनिधी असेल, जे कोणी असेल, त्यांनी तुमच्या माध्यमातून हे कळवायचं आहे की आजच्या आज ह्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलन स्फोटक पद्धतीने सुरू होईल. आणि 8 दिवसाचा वेळ दिला म्हणजे सगळा शब्द छल चालू आहे. काय करते ते शासन आदेश काढून मोकळं होतं आणि कागदाला कागद लावून प्रशासन मोकळं होतं, असं चालू आहे. त्या दिवशी आम्हाला 67 लोकांचं सांगितलं. ज्यावेळेस मी ती लिस्ट पाहिली तर 67 लोकांनी 67 कामं केलेत. आता माझेच 3 तक्रारी आहे. आणखी मस्त की ज्या शेतात इथं एका शेतकऱ्याच्या 4 तक्रारी आहे की माझी पाईपलाईन नाही घेतली, माझी विहीर नाही घेतली, माझं क्षेत्र कमी आहे, माझे झाडं नाही धरले. मग अशी तुम्ही 67 मोजणार असाल तर हे जरा वेगळाच प्रकार आहे. 20-22 शेतकऱ्यांचं सुद्धा काम नाही. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की एक शब्द छल करतात, शब्दाच्या ह्याच्यात आम्हाला अडकवून ठेवतात आणि कुठंतरी आमच्या जमिनी फुकट लाटण्याचा यांचं हे. म्हणून आम्ही आता आंदोलन तीव्र करीत जाणार. जे होईल ते होईल, जिथं टेकल तिथं टेकल.